ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाली, त्रिभुवनसमतीर्थे ज्ञानगंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाली, निशिदिनी गुरुराया उन्मनी झोपाली। श्रीराम समर्थ। गुरुकृपेविण नाही आत्मज्ञान, वावगा तो क्षीण साधनांचा। सहज साधन गुरुकृपा जाण, जीवाचे कल्याण तेणे होय। गुरु माता पिता गुरुची देवता, गुरु मुक्तिदाता ऐसे मानी। गुरु सेवेविण जाऊ निधी क्षण, तेणे तो प्रसन्न स्वामी म्हणे। माझे परात्पर गुरु स्वामी स्वरूपानंद आणि स्वरूपानंदांच्या संजीवन गाथेमधला 65वा अभंग आज गुरुदेवांच्या सेवेसाठी घेतलेला। काल आपण ज्ञानेश्वरीमधला गुणातीताची लक्षणं काय आहेत ती बघण्याचा प्रयत्न केला। विशेषतः गुरुदेवांचं ज्ञानेश्वर महाराजांच्या वरती, भगवद्गीतेवरती आणि ज्ञानेश्वरीवरती विशेष प्रेम होतं। अगदी पहिल्यापासूनच प्रेम होतं त्याचं। आणि त्यामुळं ज्यावेळी ते इंचगिरीला गेलेले होते आणि काकासाहेब कारखानेसंना ते म्हणाले की या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज बसलेले आहेत, याबद्दल काही संदेह बाळगू नका। ज्यावेळी भाऊसाहेब महाराजांनी जे ज्ञानेश्वर महाराजांनी जे चमत्कार केले असे आपण म्हणू, एक म्हणजे तो भिंत चालवण्याचा चमत्कार, आणि त्याच्यानंतर रेड्यामुखी वेद बदलला, तो एक चमत्कारच होता। तर भाऊसाहेब महाराज म्हणाले की हे दोन्ही चमत्कार खोटे असले पाहिजेत आणि हे घडलेलं नसावं असं त्यांना वाटतं। तर गुरुदेवांना ते वाईट वाटलं, कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये ती ज्ञानेश्वर महाराजांच्या वरती विशेष भक्ती होती। आणि ज्ञानेश्वर महाराजांचा तो अभंग जो प्रसिद्ध आहे, कृष्णा हालकारे डोलकारे, तर त्याचा अनुभव हा गुरुदेवांना प्रत्यक्ष आलेला होता। त्यामुळे ते स्वतः म्हटले होते की असा अभंग फक्त ज्ञानेश्वर महाराजच करू जाणे, दुसरं कोणी करणार नाही। त्यामुळे ज्यावेळी गुरुदेवांच्या डोळ्यात पाणी आलं, आणि त्यावेळी ते गुरुदेव नव्हते, रामरायाच होते, कुणीतरी जाऊन सांगितलं असेल भाऊसाहेब महाराजांना की रामरायाच्या डोळ्यात पाणी आलं, ज्ञानेश्वर महाराजांनी ते चमत्कार केले। त्यावरती भाऊसाहेब महाराज म्हणाले की शिष्याची भीड धरून बोलणारा मी गुरु नाही आहे। एकदम परफेक्ट आहे की शिष्याची भीड धरणारा मी गुरु नाही आहे, पण प्रेम हे होतंच त्यांचं। आणि ते प्रेम असल्यामुळे ज्ञानेश्वरीचा जवळजवळ 4 वर्ष त्यांनी अभ्यास केला, आणि 4 वर्ष अभ्यास करून त्यांनी ज्ञानेश्वर वचनामृत आपल्यासमोर प्रकाशित केलं। भगवद्गीतेवरती त्यांचं प्रेम होतं। द गॉड रिअलायझेशन, द फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन, भगवद्गीता द फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन, की हा एक ग्रंथ म्हणजे की ज्याच्यावरती सगळ्यात जास्त मेहनत गुरुदेवांनी घेतलेली दिसून येते। त्यामुळं गुरुदेवांचं ज्ञानेश्वरीवरती प्रेम, ज्ञानेश्वर महाराजांच्यावरती प्रेम, गीतेवरचं प्रेम आपण काल बघितलं, पण गुरुदेवांच्या वरती देखील प्रेम करणारे असे शेकडो लोक होते, शेकडो लोक आहेत, महात्मे आहेत। वैशिष्ट्य म्हणजे काय की गुरुदेवांचं नाव म्हणा किंवा अंबुराव महाराजांचं नाव किंवा भाऊसाहेब महाराजांचं नाव आम्ही सर्वांनी स्वामी माधवनाथांच्या तोंडातूनच ऐकलं होतं, की जे माझे गुरु आहेत, की त्यांच्या मुखातून ज्यावेळी काही प्रवचनं वगैरे व्हायची, त्या प्रवचनामध्ये ते अंबुराव महाराज, भाऊसाहेब महाराजांचा आणि गुरुदेवांचा उल्लेख करायचा। आणि विशेषतः जो अभंग आपण घेतलेला आहे स्वामी स्वरूपानंदांचा, ते स्वतः स्वामी स्वरूपानंद हे साक्षात्कारी पुरुष होते, त्याचा प्रश्न काहीच नाही। झाले अंतर्बाह्य देवाचे दर्शन असं म्हणणारे स्वामी स्वरूपानंद, तर त्यांचा एक ग्रंथ उपलब्ध आहे की स्वामी म्हणे अमलानंदा, हा ग्रंथ उपलब्ध आहे। की पेणचे स्वामी अमलानंद म्हणजे लक्ष्मणराव फडके,
त्यावेळी ते अमलानंदन होते. तर त्यांच्याबरोबर जो काही संवाद झालेला आहे अमलानंदनच्या बरोबर, तर त्या संवादाचं एक पुस्तक आहे की स्वामी म्हणे अमलानंद. तर त्या पुस्तकामध्ये स्वामी स्वरूपानंदांची एक वेगळ्या प्रकारची एक स्टाईल होती की एखाद्याला जर काही सांगायचं असेल तर ते एखादा ग्रंथ हातामध्ये देत आणि हे अमकं पान उघडा असं सांगत, किंवा आणखीन काही त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्याला काही प्रश्न असतील तर ज्ञानेश्वरी नित्यपाठसारखा एखादा पुस्तक द्यायचं आणि कुठलंही पान उघडा असं म्हटल्यानंतर त्या व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व आहे ते त्या ओव्यातून प्रगट झालेलं दिसून येतं बरेच वेळा. तसं वेळोवेळी ज्यावेळी अमलानंद महाराजांना उपदेश करायचा प्रसंग यायचा त्यावेळी ते गुरुदेवांचं जे चरित्र जे आहे ते त्यांच्या हातात द्यायचं आणि अमकं पान वाचा म्हणून सांगायचं आणि त्यातून ते मार्गदर्शन करत होते. सांगण्याचा उद्देश काय आहे की स्वामी स्वरूपानंदांचं देखील प्रेम, विलक्षण प्रेम हे गुरुदेवांच्यावरती होतं. म्हणजे एक साक्षात्कारी मनुष्य आहे तो दुसऱ्या साक्षात्कारी मनुष्यावरती देखील तितकंच प्रेम करतो. कारण काय की दोघंही एकाच पातळीवरती पोचलेले आहेत, एकमेकांचं मोठेपण जाणून आहे. आणि त्यामुळं आज मनामध्ये असा विचार आला की काल आपण बघितलं की गुणातीताची लक्षणं आहेत आणि ती गुणातीताची लक्षणं प्राप्त करून घेण्याचं एक जे कारण जे आहे किंवा ते प्राप्त कसं करून घ्यायचं तर ते नेमकं या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की गुरु कृपेविण नाही आत्मज्ञान वावगाचो तीन साधनांचं. पहिल्यांदा तो गुरु असला पाहिजे. आज काय झालेलं आहे की महाराज, भक्त आणि गुरु हे शब्द इतके गुळगुळीत होऊन गेलेले आहेत की आम्ही म्हणतो की खेडेगावामध्ये जे कीर्तनकार वगैरे असतात बघा, हरिभक्त परायण कीर्तनकार वगैरे, तर त्यांना देखील लोक महाराजच म्हणतात हो. किंवा त्यांच्याही पाठीमागे पुढे पाठीमागे कुठेतरी सद्गुरू वगैरे लागलेलं असतं. दुसरी गोष्ट काय की गादीवाले महाराज एक भरपूर झालेले आहेत की आजोबा सद्गुरू होते, लगेच त्यांचा मुलगा तो लगेच त्या गादीवरती बसतो, तो पुन्हा सद्गुरू होऊन जातो, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा सद्गुरू होऊन जातो. काय काय वेळा मुलं लहान असतील तर आत्तापासूनच त्याला गुरु म्हणून प्रेझेंटेशन करण्याचं काम देखील अलीकडं अनेक महाराज लोक करतात. आणि त्यामुळं काय आहे की आपलं परमभाग्य हे आहे की आपल्यासमोर निंबगे महाराजांपासून आत्तापर्यंत दासबोध हा ग्रंथ आपल्या डोळ्यासमोर ठेवण्यात आले. त्यामुळं समर्थांचे आपल्यावरती एवढे प्रचंड उपकार झालेले आहेत की एवढी गडबड करण्याचं काही कारण काय नाही की पटदिशी जायचं की आलेत की आपला हा नारळ त्याच्या पायावरती ठेवायचा, असं काही करण्याचं काही कारण नाही आहे. बघून घेतलं पाहिजे की हा ज्या व्यक्तीला मी तनुमनु जीवे, चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे, दास्य सकळ हे करणार आहे, तर त्याआधी ती व्यक्ती तपासून घेतली पाहिजे. जे रामकृष्ण परमहंस म्हणायचे की साधूची परीक्षा दिवसाही करावी आणि रात्रीही करावी. दिवसा जसा तो बोलतो तसा रात्री वागतो की नाही हे बघून घ्या. आणि त्यामुळं समर्थांचे उपकार हे तेच की गुरुलक्षणं दिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये समर्थांचं वैशिष्ट्य हे की एका ओळीमध्ये त्यांनी ती सगळी लक्षणं आणून ठेवली. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण, श्रवण, मनन, नीती न्याय मर्यादा यामध्ये कुणी असे तेणे ते विलक्षण भासे, म्हणून ही सर्वही विलसे सद्गुरूपास. सद्गुरूचे मुख्य लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. हे आहे का बाबा याच्याकडे? आपलं परमभाग्य की यांच्याकडे ते सगळं होतंच, ते ज्ञान होतं. आणि ते ज्ञान निंबर्गी महाराजांना जसं होतं तसं ते परंपरेनं चालत चालत याही शिष्यांनी ते मिळवलेलं होतं की एकच एक परमात्मा सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी नटून राहिलेला आहे. अशा प्रकारचं जे ज्ञान जे आहे ते आत्मज्ञान आहे. ऐकज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाचे आपण या नावं ज्ञान. त्यामुळे या प्रत्येकाला एक स्वरूपदर्शन झालेलं होतं आणि ते स्वरूपदर्शन झालेलं असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी ते ज्ञान होतं. अर्थात काय आहे की हे ज्ञान प्रॅक्टिकली दिसलं पाहिजे.
ह्यांना ज्ञान झालं हे कळणार कसं नाही? एखाद्या व्यक्तीला ज्ञान झालंय कसं कळणार? ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर गोष्ट सांगितलेली आहे. फळलिया तरुचिया शाखा सहजे भूमीसी उतरे देखा तैसे जीव मात्र अशेखा आलावत. अखंड अगर्वता असती विनय हेची दयाची संपत्ती जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्या जिथे. की एखाद्या वेलीला जर एखादं मोठं फळ लागलं असेल तर ती वेल त्या फळाच्या भाराने वाकली जाते. तसं या ज्ञानीपुरुषांना ज्यांना ज्यावेळी ते ज्ञानरूपी फळ लागतं त्यावेळी ते जीव मात्र असे का खाली होते की अत्यंत नम्र होऊन जातात. अखंड अगर्वता असते, कुठल्याही गोष्टीचा गर्व नाही. ज्यावेळी गुरुदेवांची षष्टब्दी पूर्ती झाली आणि त्यांना एक स्मरणिका काढण्याचं ठरलं होतं लोकांनी, तर त्याच्यावरती ते म्हटले की माझी स्मरणिका काढू नका म्हणले. मी एवढा काय मोठा नाही आहे, एक पेशीय प्राण्या इतका देखील मी मोठा नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये अगर्वता किती आहे लक्षात येत. परमार्थाचे पाणीने ईस्टर्न वेस्टर्न फिलॉसॉफीचे सगळे अनुभव त्यांना आलेले आहेत. पण ती व्यक्ती म्हणते की एक सिंग्युलर पेशी जी आहे युनिसेल्युलर ॲनिमलपेक्षाही मी मोठा नाही आहे. याचा अर्थ अखंड अगर्वता असतीच. विनय हेची त्याची संपत्ती की त्यांच्या सहवासामध्ये जे कोणी आले त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने बोलणं, त्यांची चौकशी करणं, कुटुंबियांची चौकशी करणं, प्रत्येक गोष्टीची चौकशी करणं, याच्यामध्ये जे प्रेमाचा एक संबंध त्यांनी जोडलेला होता ते त्यांच्या ठिकाणी होतं. जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्या जे ठाई की प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं स्मरण, सद्गुरूंचं स्मरण त्यांचं अखंड होत होतं. ते वैराग्य त्यांच्या ठिकाणी होतं, वैराग्य त्यांच्या ठिकाणी होते. आपल्या संप्रदायामध्ये इथं आपण शपथच घेतो ना त्या अंगाऱ्याला शिवून की कनककांता आणि कीर्ती, या कनककांता याच्यापासून दूर राहिली शपथच आपण घेतलेली आहे. आणि त्यामुळे गुरुदेवांनी महाराजांनी ती सगळ्यांनी शपथ अगदी आपल्या जीवनावर इतक्या पद्धतीनं मुरवली होती की कुठेही आपल्याला संशय असा काही येणार नाही. इतकं त्यांचं जीवन शुद्ध गंगेसारखं. म्हणजे आपण बघितलंय की दुसऱ्याकडनं काही स्वीकारायचं नाही आहे. एवढ्या युनिव्हर्सिटीमध्ये होते पण तिथं काय शाई लागणारी शाई, कुठे नीपची टोकं वगैरे, नीप वगैरे हे देखील ते जास्त आणून टाकत होते की घ्यायचं 4 आण्याचं पण रुपयाचं आणून टाकायचं, ही त्यांची प्रवृत्ती होती. कुठल्याही प्रकारचा मोह त्यांनी कधी बाळगला नाही, कुठेही आसक्ती नाही. म्हणजे पैशाबद्दल देखील त्यांच्या मनामध्ये कुठेही आसक्ती नव्हती. त्यांनी ते नोकरी स्वीकारण्याचं कारण देखील तेच होतं की आपणच संस्था स्थापन केलेली आहे आणि आपणच त्याचे सगळं बघतो आहोत, तर लोकांच्याकडनं देणगी यायची आणि आपणच पगार घ्यायचा हे काही बरं नाही आहे. आणि त्यासाठी त्यांनी ते पगार घेतला नाही आणि ते म्हटले की मी नोकरी करेन. म्हणजे हे वैराग्य त्यांच्या ठिकाणी होतच होतं आणि पैशाबद्दलही त्यांना यत्किंचितही म्हणून. ज्यावेळी सीता काकूंनी त्यांना विचारलं की अहो ते 1400 रुपये वगैरे पगार असतो, तो केवढा असतो पैसे, ते त्या काळातले ते 1400 रुपये पगार त्यांना. ते म्हणजे मलाही माहीत नाही ते 1400 रुपये कसे असतात म्हणून. मी तरी कुठं बघितलं नाही. तो चेक एक असतो, तो भवानदीन आपला तो बँकेत भरतो, मी ते बघितलेलं नाही आहे. म्हणजे पैशाबद्दलची अनासक्ती, जे कनककांता आणि कीर्ती याच्या पलीकडे ते गेलेले होते, म्हणून त्यांच्या ठिकाणी ते ज्ञान, वैराग्य, भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण, श्रवण, मनन, नीती न्याय मर्यादा सगळ्याच्या सर्वच्या गोष्टी होत्या. श्रवण ते करत होते, कुणाकडनं तरी वाचून घेत होते. श्रवण दासबोध वाचून घेत होते, बोध सुधारले पान वाचून घेते, काही काय ना काहीतरी काय नाही वाचायचं ते, ऐकायचं ते. चिंतन मननाची त्यांना विलक्षण सवय होती. काकासाहेब कारखानीसना त्यांनी एक ग्रंथ दिला होता ख्रिस्ती धर्मावरचा आणि तो त्यांनी वाचायला सांगितला. आणि त्याच्यानंतर त्या पानावरची पहिली ओळ त्यांनी वाचली काकासाहेब कारखानीसनी आणि ते म्हटले बंद करा. म्हटलं बास, हे एकच वाक्य मला 24 तास चिंतन मननासाठी पुरेसं आहे. एक वाक्य म्हणजे डोक्यामध्ये दुसरा विषयच नाही, ते एकच वाक्याचं चिंतन मनन दिवसभर करतायत. म्हणून श्रवण मनन नीती न्यायामध्ये प्रत्येकाशी एक विलक्षण प्रेमाचा संबंध त्यांनी जोडलेला होता.
आणि त्यामुळं अशी दैदिप्यमान परंपरा लाभलेली असल्यामुळं त्यांच्या चरणी लीन होणं हे आपलं खरं कर्तव्य असतं. त्यामुळे असा पहिल्यांदा गुरु तो असला पाहिजे, हे आपण बघितलं पाहिजे की आपला ज्याला आपण स्वीकार केलेला आहे तो गुरु अशा पद्धतीचा आहे की नाही. आणि त्याच्यानंतर मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. म्हणजे अशा गुरुचरणांच्या जवळ गेल्यानंतर आपण एकच विचारलं पाहिजे की मला आत्मज्ञान कशानं होईल, कशानं मला ती स्वरूपस्थिती प्राप्त होईल आणि त्याला किती दिवस लागतील, काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी विचारल्या पाहिजे. जसं गुरुदेवांच्या बाबतीमध्ये कल्लू भोकरे हा मेडिटर होता. म्हणजे कल्लू भोकरेला अनुभव आल्यामुळं गुरुदेवांच्या अंतःकरणामध्ये ती उत्सुकता, तो शुभेच्छा निर्माण झाली की आपण भाऊसाहेब महाराजांचा अनुग्रह घेतला पाहिजे. तसंच स्वामी स्वरूपानंदांच्या बाबतीमध्ये काय झालं की त्यांचे मामा जे होते केशवराव गोखले ते स्वामी गणेशनाथांचे अनुग्रहित होते आणि त्यामुळं हा मुलगा अतिशय हुशार आहे, शुद्ध आहे, सत्वगुणी आहे आणि याला आपण आपल्या सद्गुरूंच्याकडे घेऊन गेलं पाहिजे. आणि म्हणून केशवराव गोखले स्वामी स्वरूपानंदांना गणेशनाथांच्याकडे घेऊन गेले. वयाचं 20 वर्ष होते, 20व्या वर्षी त्यांना ते अनुग्रह झाला. अनुग्रह झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की लगेचच आपल्याला अनुभव येईल, इमिडिएट, की आज अनुग्रह झाला की लगेच आपल्याला अनुभव येईल. आणि म्हणून त्यांनी गणेशनाथांना प्रश्न विचारला की ते गुरूंची कृपा झाल्यानंतर काही अनुभव येतो, काही स्वरूपाचा अनुभव येतो, तर ते अजून माझ्या बाबतीत अजून काही झालेलं नाही असं ते म्हणाले. तर त्याच्यावरती गणेशनाथ हसले आणि ते म्हणाले की दुधाला विरजण लावलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण. दुधाला विरजण लावलेला आहे म्हणजे आज आपला जरी अनुग्रह झाला तरी काय लगेच आपल्याला ती स्वरूपस्थिती प्राप्त होत नाही, कधी शक्य नाही ना ते. कारण माणसाला ते इमिडिएट इन्स्टंट लागतं. आणि आज आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या गोष्टी आता इन्स्टंट मिळायला लागलेल्या आहेत आणि इन्स्टंट सगळं फूड प्रॉडक्ट देखील आपण ते करायच्या नादात असतो. तर तसं ते इन्स्टंट परमार्थाच्या बाबतीत अजिबात होत नाही. आणि त्यामुळे ते काय म्हणाले की दुधाला विरजण लावलेलं आहे पण त्याचं आता दूध दही झालेलं नाही आहे. आता दही नाही झालेलं पण त्याचं दूधही राहिलेलं नाही आहे, दूधही राहिलेलं नाही, दही झालेलं नाही आहे. याचा अर्थ काय की मधला काळ जो असतो दही होण्यासाठी की त्याला अखंड रात्र जावी लागते आणि ते रात्र गेल्यानंतर सकाळी आपण बघतो की त्याचं दही झालेलं असतं. तसा अनुग्रह हा इनिशिएशन ही सुरुवातच असते. आणि त्याच्यानंतर गणेशनाथांनी एक ओवी त्यांना सांगितली की काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन्या उठी ऐसा कवणो एकू जो. म्हणजे कानावरती तत्वम असं वचन पडलं. कारण नाथ संप्रदायाचा अनुग्रह अशाच पद्धतीचा आहे ना तो. ओम तत्वम सोहम सहा हा मंत्र दिलेला जातो. तर त्यामुळे ओम तत्वम असं कानावरती वचन पडलं आणि त्या वचनाशी सोहम भावाने एकरूप झाला असा कवणू एकू जो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की असा कोणतरी एकटाच असतो. बाकीच्या जे कोणी लोक आहेत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांसारखे ते करतात की ते त्यातलेच असतात ना. लोपले ज्ञान जे की हित नेणे कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवले त्याने. पांडुरंगाचा प्रत्यक्ष अवतार आहेतच. आणि त्यामुळे निवृत्तीनाथांनी ज्यावेळी त्यांना म्हटलं असेल ओम तत्वम की हे ज्ञानेश्वर महाराज सोहम भावाने त्या याच्याशी एकरूप झालेले असले पाहिजे. पण बाकीच्या सगळ्यांना हे साधनेचे कष्ट हे करावेच लागतात. ज्याला आपण म्हणतो की गुरु कृपेविण नाही आत्मज्ञान, ते हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. हो, गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान होणं शक्यच नाही. सद्गुरू वाचून ज्ञान काही सर्वता होणार नाही. अज्ञान प्रवाह प्राणी वाहतची गेले. जयास वाटे मोक्ष व्हावा तेने सद्गुरू करावा, सद्गुरूनं मोक्ष पाहावा हे कल्पांतीने घडे सिद्धांत आहे. आणि त्यामुळे इथं कानावरती जरी वचन पडलं किंवा काही आपण नाम घेतलं
कुठलाही पवित्र दिवशी असेल, गुरुवार काय जो असेल, तर तिथून पुढं आपल्याला सतु दीर्घकाल नैरंतर सत्कारा सेवित दृढभूमी, हे गुरुदेवांचं पतंजलीच्या वचनामधलं आवडतं वचन होतं की दीर्घकालपर्यंत ते काय निरंतर करावं लागतं, डे टू डे करावं लागतं. आणि सत्कारा सेवित दृढभूमी हे अत्यंत अंतःकरणाच्या दृढभूमीनं अत्यंत प्रेमाने ते करायला लागतं. त्यामुळं आपल्या डोळ्यासमोर निंबर्गी महाराज आहेत की ज्यांनी 12, 24 आणि 36 वर्ष सलग नामस्मरण केल्यानंतर त्यांना ती अवस्था प्राप्त झाली. त्यांनी ते केलं. म्हणजे रोजचे 9 तासाची जी त्यांची बैठक होती ती त्यांनी केलेली आहे. मग त्याच्यावरनं आपण विचार केला पाहिजे की आता भाऊसाहेब महाराजांचं जवळजवळ 18 वर्ष उभं राहून त्यांनी नामस्मरण केलेलं रात्रीच्या वेळेस. मग दिवसाचं ते करत होतं. म्हणजे केवढा वेळ त्यांनी त्या नामस्मरणासाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर ती गुरुकृपा झाली हो. त्याच्यानंतर ते पूर्ण अवस्था आहे की पूर्वीचे संचित ये जन्मीची कमाई, तिसरी ती पाही गुरुकृपा. की पूर्वसंचित काय होतं की पूर्व पुण्य माझं काहीतरी होतं म्हणून मला गुरुदेवांच्या चरणाजवळ येण्याची बुद्धी झाली की इथं आपण गेलं पाहिजे. कारण हे परिपूर्ण आहे, हे मोक्षदाते आहे, त्यांना ते ज्ञान झालेलं आहे, त्यांच्या ठिकाणी ते वैराग्य आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळं आपण शरणागत झालो हे पूर्वसंचित. पण ये जन्मीची कमाई हा जो मधला जी गोष्ट जी असते ती मधली गोष्ट की ज्याला आपण म्हणतो की ब्लँक चेक लिहून दिलेला आहे, त्याच्यावरती साधनेची आपण जर किंमत लिहिली नाही तर तो त्या बँकेत वठतच नाही. त्यामुळे साधनेची किंमत लिहिण्यासाठी ये जन्मीची कमाई आणि मग तिसरी ती पाही गुरुकृपा, की तिसरी गोष्ट जी आहे ती गुरुकृपा आहे. पण गुरुदेवांचं म्हणणं असं आहे की यू स्टार्ट डुईंग असेंडिंग एफर्ट्स अँड देर इज अ डिसेंडिंग रेस. ज्या गुरुला कृपा करा असं सांगावं लागतं तो गुरु होण्याच्या लायकीचा नाही असं गोंधळेकर महाराज म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय की गुरुकृपेचा वारा अखंड वाहतच असतो. रामकृष्ण परमहंस म्हणतात गुरुकृपेचा वारा अखंड वाहत असतो, तू फक्त तुझ्या नावेचं शीड त्या वाऱ्याच्या दिशेने. म्हणजे एखाद्यावरती कृपा केली का नाही केली असं कधीच होत नाही. सगळ्यांच्यावरती सारखीच कृपा सद्गुरूंची असते. त्यामुळे त्यांच्यावरती कृपा झाली माझ्यावरती कृपाच नाही असं म्हणण्याचं कारण आपल्याला नाहीच आहे, म्हणू पण नाही तसं. त्यांची कृपा अखंड आहे. आपले जे असेंडिंग एफर्ट्स आहेत ते कमी पडतात. कारण काय तर आपण बघितलं की प्रायोरिटी नाही आहे त्याला. प्रायोरिटी ज्या जीवन माणसाचं ध्येय आत्मसाक्षात्कार करून घेणं आहे त्याची ती प्रायोरिटी आहे. आणि ज्यावेळी प्रायोरिटी असते त्यावेळी मनुष्य त्या गोष्टीसाठी एफर्ट घेतो, बाकीच्या कुठल्या गोष्टीसाठी एफर्ट घेत नाही. त्याची नड वाटली पाहिजे. गुरुदेवांनी काय शब्द वापरलाय की देवाविषयी कळवळा वाटला पाहिजे, कळकळ वाटली पाहिजे, अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झाली पाहिजे. तुकाराम महाराजांनी म्हणतात ना की कन्या सासुरासी जाये परतुनी मागे पाय, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटची केशव. चुकली आहे माये बाळ हुरहुर पाये, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जीवना वेगळी मासोळी म्हणजे पाण्याबाहेर काढलेल्या माशाची अंतःकरणामध्ये त्याची बाहेर काढल्यानंतर जशी तडफड होते तशा प्रकारची तडफड माझ्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला देव भेटणं शक्य. काय होतंय की पाठ आपण भरपूर केलं असतो की करुणाष्टकी आपली पाठ असतो आणि त्यामध्ये एक करुणाष्टक की जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मधवरी करुणेचा राघवा पूर लोटी, तळमळ निविरे राम कारुण्य सिंधू, षड्रिपू कुळ माझे थोडी असा विरोध. आता जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी असं रामदास म्हणतात हो. रामदासांनी म्हणणं बरोबर आहे की त्यांच्या अंतःकरणात ती तळमळ लागलेली होती. ते झटदिशी बाहेर पडले हो. त्यांच्या जीवनाचं ध्येय ठरलेलं होतं, झटदिशी ते बाहेर पडले. संसार मिथ्यायसा कळला, ज्ञान समजून निघून गेला, तेने जन पावन गेला आपणायचं. की संसार मिथ्या हे कळल्याबरोबर ते बाहेर पडले, सावधान झाले ते. आणि मग सावध साक्षेपी दक्ष तयास तत्काळाची मोक्ष, इतरास ते अलक्ष लक्षले न वचेची. की जो सावध झालेला आहे,
साक्षेपी म्हणजे दीर्घोद्योग करण्यासाठी तयार झालेला आहे आणि जो साधनेमध्ये दक्ष आहे, आपल्या आचार विचारावरती दक्ष आहे, त्याला तो तत्काळ मोक्ष मिळून जातो. आणि त्यामुळं दीर्घकाल निरंतर सत्कारासेवितो दृढभूमी या येणं ते साधन आपण जर केलं नाही, आपल्या साधनेची किंमत जर त्या चेकवरती लिहिली नाही, तर आपल्याला ते प्राप्त होणं शक्य नाही. म्हणून तडफड अंतःकरणामध्ये निर्माण कशी होईल, तर रोज साधन करताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांची प्रार्थनाच केली पाहिजे. हो, काय होतं की इथं सगळं थंड आहे आणि जळत हृदय माझे जन्म कोट्यानी कोटी, म्हणून काय ते जळलं असं होतं का? आपण विचार केला पाहिजे, आपण आपल्याशी संवाद साधला पाहिजे. बेसिकली काय, आपण सगळ्यांशी बोलतो, पण आपण स्वतःशी बोलतो काय हे बघितलं पाहिजे. आपण स्वतःशी बोलतच नाही, आपण एकांतामध्ये गेलो पाहिजे. रामकृष्ण परमहंस म्हणतात 3 दिवसपर्यंत एकांतात जावा आणि त्या भगवंताशी रडा, भगवंताच्या दर्शनाविषयी रडा, त्याच्या पायाची तुमची अंतःकरणातली तळमळ विदित करा. कसं तो दर्शन देत नाही बघूया, असं रामकृष्ण परमहंस म्हणतो. मग आपण कधी एकांतात गेलेलो आहोत? विचार केला पाहिजे ना, आपण एकांतात गेलो पाहिजे. कोण नसताना एक आपल्याशी स्वतःशी बोललं पाहिजे की काय बाबा, कसं काय काय तळमळ तुझ्या अंतःकरणात नाही आहे, काय केलं पाहिजेस तू, तुझं अजून प्रायोरिटी झाली की नाही, आत्मसाक्षात्कार व्हावाची तुझी इच्छा आहे की नाही, हे प्रश्न आपणच आपल्याला एकांतामध्ये विचारले पाहिजेत. हो, ते कोणी विचारत नाही, तसलं काय करत बसत नाही. त्याला कळवळा येऊन डोळ्यातनं पाणी पण त्याच्या येत नाही, आणि मग अपेक्षा मात्र काय लगेच झालं पाहिजे. ते सोपं नाही. हो, ते चितळीचं ढोकळ्याचं पीठ आणलं आणि लगेच कालवून लावलं ते ह्याला, प्रेशर कुकरमध्ये लावलं, झालं तर इन्स्टंट ढोकळा तयार होत होतो. पण इथे इन्स्टंट काय होत नाही, इथं ढोकळा बिकळा काही होऊ शकत नाही, काय होत नाही. इथे आपल्याला सर्वस्व मुकावे तेणे हरीसी जिंका, सगळ्या गोष्टी द्यायलाच लागतात. हो, तिथं पूर्णपणे सर्वस्व जोपर्यंत देत नाही, टोटली सरेंडर होत नाही, तोपर्यंत ते शक्य होत. आणि म्हणून इथं बघा, गुरुकृपेविना नाही आत्मज्ञान, की त्याशिवाय ते शक्य नाही. आणि मग गणेशनाथांनी त्यांना एकच गोष्ट सांगितली. हो, अभ्यास अभ्यास अभ्यास, जितकी भक्ती तितकी प्राप्ती. हे त्यांचं वचन आहे गणेशनाथांचं. स्वामी स्वरूपानंदांना सांगितलं की त्रिकाळ अभ्यास झालाच पाहिजे. हो, कट्टाचा नेम जो आहे की गुरुदेवांनी म्हटलं 3 काळ बसायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळं काय होईल की मन ताब्यात येण्याची सवय लागेल, मनाला ताब्यात आणण्याची सवय लागेल. कारण सगळा परमार्थ जो आहे तो मनावरतीच अवलंबून आहे. जर ते मन त्या परमेश्वराच्या ठिकाणी लागलं तरच त्याच्यामध्ये पालट होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्यांची कृपा भागण्यासाठी, त्यांची कृपा आपल्यासाठी होण्यासाठी आपल्याला अखंड साधन हे करावंच होतं. स्वामींनी ते केलं, स्वरूपानंदांनी ते केलं. अक्षरशः 1930च्या दरम्यान ज्यावेळी ती सगळी स्वातंत्र्य लढाईची चळवळ चालू होती, आणि ती चळवळ चालू असताना अनेक जणांना अटक झाली, त्याच्यामध्ये स्वामी स्वरूपानंदांना देखील अटक झालेली होती. आणि त्या तुरुंगामध्ये बसून, हे लक्षात घेतलं पाहिजे, तुरुंगामध्ये बसून, तुरुंगामध्ये असताना देखील ते सगळ्यांच्यापासून थोडेसे बाजूला जाऊन बसत, आणि तिथं देखील अंतरी संतत करी सोहम ध्यान न जाई गुंतून संसारा, ही गोष्ट तिथं करत. आणि त्यावेळी महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार हे सगळे लोक त्यांच्याबरोबर होते. आणि त्यावेळी देखील ते त्यांचं ते बसणं, म्हणजे तुरुंगात देखील हा माणूस ध्यानाला बसतोय, नामस्मरण करतोय किंवा ध्यान करतोय, सोमध्यान करतोय, हे बघितल्यानंतर त्यावेळीपासून त्यांना रिस्पेक्ट वाटत होतं की अरे हे मुनीसारखे आहेत. आता विचार करा की तुरुंगात आपण गेलोय आणि तिथं देखील ते करतात. याचा अर्थ काय आहे की प्रायोरिटी त्याची जास्त आहे की मला साधन केलं पाहिजे. आणि महाराजांच्या बाबतीमध्ये काय होतं ना की नेमाची वेळ झाली की घोडा तिथं बांधायचा की आपण नेमाला बसतो. घोडा बांधायचा, काय काय वेळा घोड्यावर बसून देखील त्यांनी नेम केलेला, बैलगाडीत माझा नेम बैलगाडीत झालेलाच आहे, तू नेमाला बस. म्हणजे याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे, ती कृपा संपादन करण्यासाठी आपल्याला साधनेशिवाय पर्याय नाही.
कुठंतरी पायावरती डोकं ठेवलं आणि कृपा झाली असं कधीही होत नाही. स्वतः गुरुदेवांनी सांगितलं की आपल्याला माहिती आहे ते गुरुदेवांना आलेले पत्र वगैरे, की ज्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं की एकनाथ महाराजांनी त्याच्या शिष्यावरती डोक्यावरती हात ठेवला आणि कृपा केली. तसं तुम्ही माझ्या बाबतीत काही करू शकताय का? आणि तसं होणार नसेल तर मी गुरु बदलला तर चालेल का? आणि तो गुरुद्रोह होईल का? याच्यावरती गुरुदेवांना अतिशय वाईट वाटलं. ते म्हटले हा परमार्थाचा अपमान आहे, महाराजांचा अपमान आहे. त्यांना लिहून कळवा की असं काही होत नाही आणि गुरुद्रोह वगैरे होतो काय हेही मला काही माहीत नाही. आणि पुढे त्यांनी म्हटलं की सद्गुरू कृपा करून नाम देतील, साधना करून जो मोक्ष जो ज्याचा त्यानं मिळवायचा आहे. म्हणजे ही गोष्ट आता आपण म्हणतो ना बॉल इज इन युअर कोर्ट, तर तसं आपल्या कोर्टमध्ये बॉल आहे हो की आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे नाही मिळवायचा आहे का आपल्याला असंच जे चाललंय ते उत्तम चाललेलं आहे असं वाटतं. कारण काय आहे, कुठलीही व्यक्ती मी आतापर्यंत बघितली की ती व्यक्ती स्वतःमध्ये बदल करू इच्छित नाही. ती घरात असू दे, परमार्थात असू दे, कुठे असू दे, नाही माझा स्वभाव असू दे, मी बदलणार नाही. बदलायचं असेल तर तुम्ही बदला. तसं आपण सद्गुरूंच्याकडे येऊन मी काय बदलणार नाही, माझं असंच साधन बघा, तुम्ही कृपा करत असाल असल्या प्रकारचं होत नाही होते. आमूलाग्र बदल करणे हा फक्त आपल्याच हातात आहे आणि त्याच्यासाठी अंतर्मुख होऊन तो विचार करायला लागतो की काय दोष आहेत माझ्यामध्ये. व्हाय देर इज अ ऑब्स्टॅकल बिटवीन मी अँड गॉड. जसं ते तुकाराम महाराजांनी काम क्रोध आड ठाकले पर्वत, राहिला अनंत पहिलीकडे, नोल्लंगे मज सापडे ना वाट, दुस्तर हा घाट वैर्यांचा, आता मज कैचा सखा नारायण, गेला अंतरुण पांडुरंग, तुका म्हणे व्यर्थ मोलाचे शरीर, गेले कळो आला हा विचार. हे कसा अंतर्मुख होऊन विचार केलेला आहे, आतमध्ये विचार केला आहे की काय वाय देर इज ऑब्स्टॅकल बिटवीन मी अँड गॉड. कासया गुणदोष पाहू आणि कांचे, माझ्यामध्ये काय उड्यास, नष्ट दष्ट पुन्हा कवणाचा वाणू, अणुहून अधिक माझ्यास. कासया पापपुण्य पाहू आणि कांचे, माझ्यामध्ये काय उड्या. तुका म्हणे मी भांडवले पुरता, तुझशी पंढरीनाथा लावल्या. म्हणजे काय की दुसऱ्यांचे गुणदोष पाहणे, या सगळ्या गोष्टी पाहणे हा माझ्यामधला दोष आहे. तो दोष मी काढला पाहिजे. त्याचबरोबर माझं साधन पडतं म्हणजे याचा अर्थ मी वेळ देत नाहीये हो, वेळ काढत नाहीये. वेळ का काढत नाही? आवड नाहीये म्हणून वेळ काढत नाही, किंवा जुजबी आवड आहे म्हणून वेळ काढत नाहीये. तर मला खरोखरीच आवड होण्यासाठी विचार केला पाहिजे की माझं दिवसभराचं जे टाइम टेबल आहे की इतका वाजता मी उठतो, इतक्या वाजता मी हे करतो, इतक्या वाजता ते करतो. काय काय वेळा सद्गुरू जे असतात की नाही ते इतके स्पष्टपणे सहज बोलून जातात. गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक शिष्य आले होते आणि ते म्हणले की घरात खूप गर्दी असते, पाहुणे राहण्याची सारखी ये जा असते आणि हे असते ते असते आणि त्याच्यामुळे एकांत मिळतच नाही म्हणे नामस्मरणात. महाराजांनी गोंदवलेकर महाराजांनी विचारले की तुमचं लग्न झालं ना? लग्न झालं की मुलं किती? म्हणजे तीन मुलं आहेत वगैरे. स्पष्ट बोलले गोंदवलेकर महाराज. ते म्हटले ज्या अर्थी तुम्हाला मुलं झालेली आहेत तर त्यासाठी जे करायला लागतं त्यासाठी तुम्ही एकांत काढलेला असणारच ना. कसं स्पष्ट बोललेलं, त्यासाठी एकांत काढला की नाही तुम्ही. आणि मग नामस्मरणासाठी कुठे अर्थ आहे म्हटलं तुमचं? अहो तुम्ही म्हणे पहाटे 3:30ला म्हणजे जी आपली नेमाची वेळ आहे पहाटे, तर गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की पहाटे 3:30 वाजता उठा घेऊन देते. रात्री अतिशय कमी जेवा, त्यामुळं भूक लागेल आणि पहाटे जागेल आणि उपाशी पोटी जेवढा नेम चांगला होता, नामस्मरण चांगलं होतं, तेवढं पोट भरलेल्या अवस्थेमध्ये कधी होतं. कारण काय, इट इज अ नॅचरल फेनॉमेनॉन. आपण जेवल्यानंतर सगळा जो ब्लड फ्लो आहे तो इंटेस्टाईन आणि ह्याच्याकडेच जाणार आहे, जठराकडे जाणार आहे. आणि त्यामुळं ॲटोमॅटिकली आपल्याला बघितलं आपण की आता दुपारी गुलाबजामुन खाऊन झालेले आहेत आपले. तर गुलाबजामुन म्हणा, श्रीखंड म्हणा, बासुंदी म्हणा, हे सगळ्या गोष्टी असल्या खाल्ल्यानंतर आपल्याला एक प्रकारची सुस्ती आणि एक असं डोळ्यावर झापड येते सहजपणे. अशी जर झापड आल्यानंतर काय नामस्मरण करणार आणि काय बसणार आणि कुठं लक्ष ठेवणार? तो मनुष्य झोपणारच आहे हो. 3:30 वाजता कोणीही
सगळं जग झोपलेलं आहे, या निशा सर्व भूतानाम अशा प्रकारची स्थिती असताना आपण त्यावेळी 3:30 वाजता उठून ज्यावेळी 2 तासाचा तो नेम करतो तर ऑटोमॅटिकली एकांत हा मिळालेलाच आहे. आणि यावेळी सगळं जग झोपलेलं असतंय, कुठेही काहीतरी कशाचा आवाज येणे याचा कुठलाही संबंध काही येत नाही. एकदा ते 4:30 पुढं वेळ जायला लागली की मग ते आकाशवाणीचे सूर हे सूर ते सगळे ऐकायला गाणी बिणी कुठेतरी रस्त्यावरती आवाज वगैरे चालू होतो. पण 3:30 ते 5:30 वाजता एकांत मिळू शकतो ही गोष्ट आपल्या एकदा लक्षात आलेली आली की आपण वेळ काढू शकू की या वेळेला मला ते जमेल. भले माझी काही रात्रपाळी असेल तर मला काहीतरी ॲडजस्ट करून मला ती प्रायोरिटी ठेवून मला आजचं माप जे आहे साधनेचं ते घातलंच पाहिजे. हा विचार ज्यावेळी मनामध्ये येतो ना त्याचवेळी ते साधन होतं. आणि ते साधन करत असल्यामुळे ही गोष्ट कसं की अंतर्यामीच गुरुदेव असल्यामुळे चैतन्य रूपाने आत्मरूपाने तिथं जाऊन आपल्याला सांगायची गरज नाही, आतमध्ये त्यांना ते कळतं आणि मग त्यांची कृपा आपोआपच होती. म्हणून इथं गुरुकृपेविणं नाही आत्मज्ञान वावगा तो क्षीण साधनांचा असं म्हणण्याचं कारण काय, अन्य साधन काही करण्याची गरज नाही आहे. एक रखमाईचा पती धरीला आम्ही चित्ती तेणेचे झाले काम निवारीला भ्रम बहुभ्रम की एक गुरु एक नाम एवढं पुरेसं आहे, बाकीचं काही करण्याची गरज नाही. आणि त्यामुळे बघा की अंबुराव महाराज कुठल्याही देवळामध्ये गेल्यानंतर तेच नाम जपत होते की जे आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं आहे. मग समोर विठ्ठल असेल, समोर विष्णू असेल, महादेवाची पिंड असेल, काही जरी असलं तरी आम्हाला दिलेल्या सद्गुरूंचं नामच जपतो, दुसरं काही नाही करत. कारण ईश्वराची अनंत नामे अनंत नामं आहेत ती, पण काय एक कुठलं तरी सहस्रामध्ये कोणी एक नाम घेत असा होत असे सार्थक की 1000 नामं जरी असली तरी सद्गुरूंनी मला जो बीजमंत्र दिलेला आहे, नाममंत्र दिलेला आहे, तो नाममंत्र आपण जपत राहणे हीच गोष्ट महत्वाची. आणि ते काय सहजासहजी मिळालं नसते. नाम काय फुकाचं नाही आहे, ह्याच्या पूर्वजन्मीचं पुण्य आहेच आहे. गुरुदेवांच्या आठवणीमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं की तो दामले नावाचे जे मामलेदार होते तर त्यांना नाम देण्यासाठी गुरुदेवांनी असं म्हटलंय, त्या दामलेंना नाम देण्यासाठी ओढ्यामध्ये 2 तासाचा नेम मला करावा लागला आणि तिथं जे नाम ऐकू आलं मला ते मी नाम त्या दामले मामलेदारांना दिलं. म्हणजे विचार करा, हा महात्मा केवढा मोठा महात्मा की एका शिष्याचा उद्धार व्हावा म्हणून 2 तास ओढ्याच्या ठिकाणी जाऊन नेम करतो आहे आणि मग त्याच्यामध्ये ऐकलेलं नाम त्याला त्या जीवाचा उद्धार व्हावा म्हणून देतात. म्हणजे याच्या पाठीमागे त्यांनी केलेले कष्ट ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे आपण यांना सांगितलं की हो मी समाधीवरती नाम घेतो, पण ते तसं लाईटली घ्यायचं नाही. आपल्याला लाईटली घेऊन चालत नाही. ते हे आपलं पूर्वपुण्य आहे. त्यांची इच्छा झालेली आहे की माझ्या अंतःकरणामध्ये ते बसून ते नाम घ्यावं अशी बुद्धी निर्माण करतायत आणि मग ते नाम आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे नाम हे फुकाचं नाही आहे, ते अत्यंत मौल्यवान आहे. आणि दुसरं काय करायचं नाहीच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ती गोष्ट सांगितली, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीची करुणा येईल तुझी. दृढ घट्ट धर. जागृती स्वप्न सुषुप्ती या प्रत्येक अवस्थेमध्ये नाम सोडू नकोस. ज्यावेळी ते काकासाहेब तुळपुळे बाबांना म्हणजे अंबुराव महाराजांना भेटायला गेले आणि ते शेवटचे दिवस होते, काय ओळखलं का ते सगळं झालं. आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की नारायण हीच एक सत्य वस्तू आहे. काय म्हणले ते, नारायण ही एकच सत्य वस्तू आहे, ती तू घट्ट धरलीस का, असा प्रश्न काकासाहेब तुळपुळेंना बाबांनी विचारलेला. आणि ज्यावेळी त्यांनी त्रिवार तेव्हा विचारल्यानंतर ते 3 वेळा म्हणले की होय घट्ट धरली आहे. याच्यावर विचार केला पाहिजे की शेवटच्या अवस्थेमध्ये देखील परमात्माच आणि त्याचं नाम ही एकच एक सत्य गोष्टी आहे आणि ती घट्ट धरली पाहिजे असा उपदेश करणारे हे गुरु आहेत. आणि त्यामुळे ते आपण घट्ट धरली पाहिजे.
आणि ते सारखं चालूच पाहिजे. तर कलावती यांनी देता घेता उभे असतात, बोलता भांडता कामे करतात, हरिनाम क्षण न सोडा. म्हणजे सर्व अवस्थेमध्ये आतमध्ये नामावेळी ही चाललीच पाहिजे. रामनये वाट चाली यज्ञ पावलं पावली, धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वजे अच्युत सर्व काळ 24 आवर्स आहे होते. नित्यनेम प्रातःकाळी माध्यान्हकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करत जावे असं समर्थ आपल्याला 400 वर्षापासून सांगता येते. इतकी वर्ष झाली ते सांगतात आपल्याला की सर्व काळी करत जावे. बहुतेक वेळी काय झालेलं आहे की आपला हा जो नामस्मरणाचा जे आहे तो पार्ट टाइम जॉब झालेला आहे की सकाळी एक अर्धा पाऊण तास म्हणजे मी कुणाबद्दल बोलत नाही आहे, एक जनरल स्टेटमेंट आहे, त्यामुळे कुणी असं एकदम छातीला लावून घेऊ नये, हृदयाला लावून घेऊ नये की अर्धा पाऊण तास झालं की आपलं चला आजचं माप टाकलेलं आहे, विषय संपला, उद्या बघू. तसं नाही करून चालत. ते पुन्हा पुन्हा चरित्र बघण्याचं कारण काय, आठवणी बघण्याचं कारण काय आहे की ते कसे वागले आणि मी कसा वागतो आणि आमच्या दोघांच्यामध्ये अंतर काय राहते, ते अंतर कमी करण्याचा हा मार्ग आहे. आणि त्यामुळे तिथं पुन्हा पुन्हा ही गोष्ट केली पाहिजे की बाकीची कुठली साधनं करण्याच्या भानगडीत पडून. सकाळी घडल्या अम्मा तीर्थे सगळं काही ते होऊन जातं. ते एक नामस्मरण केलं की बाकी काही करण्याची आवश्यकता नाही. गुरुदेवांनी स्वतः सांगितलं की बाकीचे धार्मिक कार्यक्रम वगैरे काय करत, एक नामस्मरण केलं तर पुरे आहे. पण आपल्याला ती काय इच्छा असते ना ती की हे करू का ते करू का ते करू नका म्हणतात. काहीच करू नका, नामस्मरण करतोय ना पुष्कळ झालं, तेवढं एक पुष्कळ आहे ते. आणि म्हणून वावगा तो क्षीण साधनांचा की अन्य साधनांचा केवळ क्षीण होतो. सहज साधन गुरुकृपा जाण जीवाचे कल्याण तेणे होय. आता काय असते की टेक ऑफ करायला खूप वेळ लागतो. आता आपल्यापैकी पुष्कळ लोक असे असतील की ज्यांनी विमानाचा प्रवास केलेला आहे. आता इतकं सोपं झालेलं आहे ते आणि लोक करतात. पण ज्यावेळी विमान त्या टेक ऑफ करणार आहे तर त्यावेळी ते सुरुवातीला आपण बघतो की ते या ह्याच्यातनं त्या ह्याच्यातनं रनवेवरती जाईपर्यंत ते असं इतकं स्लो वगैरे जात असतं. आणि एकदा ती सूचना वगैरे की पेटी बांधलो वगैरे ती सगळी सूचना देऊन झालेली आहे आणि आता टेक ऑफ करणार आहे. तर याच्यामध्ये जो मधला टेक ऑफ करण्याचा जो स्पीड असतो की नाही तो प्रचंड स्पीड असतो. इतक्या जोरात ते विमान पळत असतं आणि त्याच्यानंतर एकदम ते टेक ऑफ करतं. एकदा ते टेक ऑफ करून 10,000 20,000 फूट काय त्यांची उंची असेल, काय मीटर उंची असेल, तर त्याच्यावरती गेल्यानंतर त्या विमानामध्ये बसल्यानंतर आपल्याला काहीही जाणवत नाही. म्हणजे ते चालू आहे का बंद आहे का कसं जाते काही कळत नाही, आपण स्थिर होऊन जातो. तसंच सुरुवातीच्या काळामध्ये की पहिल्यांदा गोष्ट काय की मन स्थिर होत नाही, दुसरी गोष्ट कंटाळा येतो आणि बसवत नाही. या 3च गोष्टी आहेत ना. 3 गोष्टी काय की एक तर म्हणजे काय गप्प बसायची सवय नाही ना आपल्याला. गप्प बसायचं एखादी गोष्ट करण्यापेक्षा काही न करता बसून राहणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. कारण याच्यामध्ये काय होतं की रजोगुण जो असतो की नाही तो खालना सारखा ढोसत असतो, काहीतरी कर काहीतरी कर काहीतरी कर. आणि इथं काय की शांत रजसम ब्रह्मभूतम कल्मशम की जोपर्यंत रजोगुण शांत होत नाही तोपर्यंत पुढे सरकायला जात नाही. आणि म्हणून काय आहे की ही जी ठस्त जी असते ती थांबायला. मग सुरुवातीला काय की 15 मिनिटं का बस ना, 15 मिनिटं बस, रोज 1 मिनिट वाढवण्याचा प्रयत्न कर. आणि मग हळूहळू काय होईल की पहिली 15 मिनिटं आणि महिन्याची 30 मिनिटं असं करून पाऊण तासाचा का होईना तुझा नेम होऊ शकेल पाऊण तासाचा. आणि मग दर महिन्याला एक 5-5 मिनिटं जर पुढं वाढवत गेलो तर ती 60 आणि ही पहिली 45 असा वर्षभराच्या अखेरीला 1.25 तासाचा नेम करण्याची शक्यता आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. आणि नंतर मग आपल्याला काही वाटतच नाही. हो बसला काय 1.5-1.25 तास गेले, कसे गेले कळत नाही. कसे गेले म्हणजे झोपेत गेले असं नव्हे, तर नंतर वाटायचं की अरे पाहून काय झोपलोच होतं की काय कोण असतं. तसं नाही, आतमध्ये जागृती होती पण देहभाव डोळे उघडून बघावं, किती वाजलेत बघावं, घंटा होती का बघावं, हे असलं काही डोक्यात येतं.
असलं काय डोक्यात नाही. तर सरळ आपलं 1.5-2 तास. मग काय होतं की सहज साधन, ही जी सहज साधनाची अवस्था जी आहे ती गुरुकृपेची अवस्था. एक म्हणजे त्यांनी इनिशिएशन केलं, त्याच्यानंतर आपल्या बसण्यामधले जे काय दोष होते की बाबा काय गुडघे दुखतात, तर त्याचं काय जे काय सगळं असतं ते सगळे हळूहळू आपण एक एक करत करत तितक्या अवस्थेमध्ये गेलो आणि नंतर आपल्याला ते सहज जमायला लागलं की बसलं तास दीड तास काय उठायचं काय नावच घेत नाही. ते सहज साधन आहे. आणि म्हणून आपण काल बघितलं की नाही की काल अर्धी गोष्ट मी सांगितली होती. ॲक्च्युली कसं आहे की आठवणी ह्या आपण प्रवचनाला पूरक म्हणून घेतो आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रवचनाला पूरक आहे, आठवणींचं प्रवचन आपण करत नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आठवणींचं प्रवचन नाही, आठवणी सगळ्यांना माहितीच आहे. सहज साधन कधी की आपण बघितलं काल 1 तासपर्यंत कल्पना येतात आणि त्याच्यानंतर कल्पना येत नाही. पुढे 1917 साली गुरुदेवांना ज्यावेळी पुन्हा विचारलं काकासाहेब कारखानासीने की आता रामभाऊ कल्पना येतात, तर त्यांनी सांगितलं तैल धारवत अखंड नाम चालू आहे, नामाचं एक क्षण विस्मरण नाही. म्हणजे आता काय झालंय, हे सहज साधन झालं. नाम अखंड चालू आहे, राम हमारा जप करे और हम बैठे आराम. आता काय मुद्दामून नाम घ्यायला काही कारण नाही. माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असेल. अनावर वाचा झाली आहे, कल्पनेच्या बाहेर नाम येते बाहेर. तोंड जरी मिटलं तरी नाम चालूच आहे. ही जी अवस्था आहे ती सहज साधन अवस्था आहे. आणि म्हणून ते म्हणतात की सहज साधन गुरुकृपा जाण. नाही इतकी वर्ष मी बसलेलो होतो, एवढा मी प्रयत्न केला, तेव्हा हे झालं. असली गोष्ट सद्गुरू कधीही सांगत नाहीत. बोल माझे पण काय नव्हतं, त्यांच्या कृपेनं मला ते झालं. म्हणून ते म्हटलं भाऊसाहेब महाराजांच्या कृपेनं तुम्हाला ईश्वरीय साक्षात्कार झाला. मी केलं म्हणून नव्हे. अहो तुम्ही शेवटी अर्जुन देखील तेच म्हटला, नष्टो मोह स्मृतर लब्ध्वा तत्प्रसादान्मय चित स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम. तर अर्जुना मोह गेला म्हणतो तो, माझा मोह गेला. पण कशामुळं? तत्प्रसाद मयाची, की तुझ्या कृपा प्रसादानं माझा मोह गेला, असं तो म्हणतो अर्जुन. याचा अर्थ काय की सद्गुरूंचं जे महत्व आहे ते इथं आहे की साधन आपलं जर सहज होत असेल. म्हणून जे बाबा म्हणायचे की नेम करत असेल तर कृपा आहे समज, नेम करत असेल अवकृपा आहे समज. नेम कर ना तू, त्यांच्या कृपेनं नेम होतो, त्यांच्या कृपेनं नाम माझ्या मुखात येतं. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे, जयाच्या वाचेपुढे भोजे नाम नाचत आहे माझे, जे जन्म सहस्री ओळी गिजे एक वेळ यावे. ज्याच्या मुखासमोर माझं नाम नाचतंय, जन्म सहस्री 1000 जन्मांचं पुण्य ज्यावेळी असतं त्यावेळी एक वेळ नाम येतं, असं ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे की जन्म सहस्री जे ओळी गिजे एक वेळ याला, एक वेळ नाम येण्यासाठी 1000 जन्मांचं पुण्य लागतं. म्हणजे नाम ही गोष्ट केवढी मोठी असली पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे हो. आणि त्यामुळं सहज साधन गुरुकृपा जाणं की नंतर ते सहज होऊन जातं की काय त्याला एफर्टलेस. की सुरुवातीला बघा ना, ते आपण 40 मुलांना घालतो तर ते अ काढायला 50 वेळा गिरवायला लागतो, ब काढायला गिरवायला लागतो, आ काढायला गिरवायला लागतो. आणि नंतर मुलं काय सहज लिहितात ना, आपण हे सहज लिहायला लागलो. नंतर काय मग तिथं गुरुजी आपल्याला मास्टर सर वगैरे आपल्याला डिक्टेशन देत आहेत, काय काय सांगतायत, आपण भर 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 लिहायला चालू करतो. याचा अर्थ काय ती क्रिया सहज होते. तसं नामाच्या बाबतीमध्ये सुरुवातीचे जे एफर्ट्स आहेत ते जर आपण घेतले तर नंतर त्यांच्या कृपेनं सहज साधन होतं की तर चालताना बोलताना कुठंही त्याचं नाम जे आहे ते कुठेही थांबत नाही, अखंड नाम चालू आहे. एवढंच नव्हे, त्याच्या प्रत्येक पेशीतून नामाचं स्पंदन बाहेर पडतं. हे इतकी. आणि त्याच्यामुळं काय होतं, जीवाचे कल्याण तेणे होय. जीवाचं कल्याण होतं, जीवाचं एकाच गोष्टीनं कल्याण होतं बघा, दुसरं कुठल्याही गोष्टीनं कल्याण होत नाही. आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की जीवाचं कल्याण झालं, त्याला स्वरूपाचा बोध झाला की त्याचा कल्याण झालं. बाकी कुठल्याही गोष्टी मटेरियल्स गोष्टी ज्याला आपण म्हणतो की आता मी डॉक्टर आहे, माझी प्रॅक्टिस भरपूर चालली, गुरुदेवाने माझं कल्याण,
वास्तविक आता कल्याण केलेलं नाही ते लक्षात घ्या. पैसे भरपूर मिळणं हे कल्याण नव्हे. कारण पैशाबरोबर अहंकार, पहिल्यांदा अहंकार येतो की माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही, माझ्यासारखी प्रॅक्टिस कोणाची नाही आहे. त्याच्यानंतर पैशाबरोबर बाकीचे जे सगळे अवगुण आहेत ते येण्याची शक्यता असते. त्यापेक्षा काय पोटापुरते देई देवा भुकेल्या वेळी एवढं जर असेल तरी देखील पुष्कळ. आणि गुरुदेवांनी म्हटलं की 2 टाईम जेवण आणि राहायला कपडे वगैरे मिळाले की तेवढं देवाचं कर्तव्य संपलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये. त्यामुळे काय की आपल्याला जे वाटतं की माझं असं चांगलं झालं तसं झालं, गुरुदेवांनी माझं नाही, दॅट इज नॉट अ कल्याण. ते तुझ्या प्रारब्धानुसार ज्या काही गोष्टी व्हायच्या होत्या त्या सगळ्या घडलेल्या आहेत. त्याच्याबद्दल गुरूंची खरी कृपा म्हणजे काय की आपल्याला नाम घ्यावंसं वाटतं, आपल्याला नेमावाला बसावंसं वाटणं, आपल्याला अनुभव येणं, हे सगळे गुरुकृपेचे खेळ आहेत. बाकी ऐहिक जीवनामध्ये काय तेवढे काय बारीक सारी गोष्टी कृपा करतील होत्या, कुणाचा आजारपण बरं करणं, हे ह्याच्यासाठी आपण आलेलो नाही. या गोष्टीसाठी आपण आलेलो नाही. ही गोष्ट पुन्हा पुन्हा आपण आपल्या चित्तावरती टचवली पाहिजे की या गोष्टीसाठी मी आलेलो नाही आहे. इथं मस्त म्हणतो आपण न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा, रोज म्हणतो, 50 वेळा म्हणतो. पण मध्ये मनामध्ये धाकधूक असते की कधीतरी तिने चुकून ऐकलं की न लगे मुक्ती धनसंपदा नको, ह्याचं आपण खरं करून टाकूया असं म्हटलं तर आपल्या जीवाचा थरका पडेल. कारण पावलोपावली पैसा लागतो आपल्याला. आणि त्यामुळे काय आहे की ती गोष्ट आपल्याला अगदी हवीशी वाटणे हे त्यातलं गुरुकृपेचं हे आहे. आणि त्यामुळे तर ही गुरुकृपा अखंड वारा वाहतो आहे. आणि ते आपण सारखं एकच ध्यान घेतला पाहिजे की या जन्मात ते मला कसं प्राप्त, कशानं तुम्हाला मोक्ष मिळेल. कारण काय साधन करण्याचा कंटाळा विलक्षण येतो माणसाला. बाबांच्या आठवणीमध्ये ती गोष्ट सांगितलेली आहे की अनुग्रह झाल्या लोक विचारतात नाम घेतल्यानंतर की किती दिवस साधन करायचं. तर बाबांनी सांगितलं, बाबा जे क्षणी अनुग्रह झाला ते क्षणी मुक्त झाला, बंधन काही आत्म्याला मानूची नको. की अनुग्रह झाला की मुक्त. साधन हे देहाच्या माती लागलेलं आहे, साधन हे देहाच्या माती लागलेलं आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत साधन करायला लागेल. तर लोक कपाळावरती हात मारून घ्यायचे म्हणजे हे आधीच का तुम्ही आम्हाला सांगितलं नाही, आम्ही नाम घेण्याच्या भानगडीतच पडलो नसतो. म्हणजे साधन करण्याचा माणसाला विलक्षण कंटाळा आहे. तर आपल्याला तो कंटाळा येऊ नये हो. आपल्याला सारखं वाटलं पाहिजे की कधी बसेन कधी. कोण नाही म्हटलं की पड्डीशी बसावं, कोण नाही म्हटलं की पड्डीशी बसावं. आणि बसल्यामुळं तो विषय जो आहे नामाचा, त्याचं जे ध्यान जे आहे ते जास्तीत जास्त दृढ होईल. म्हणून आपण ते तळमळीनं केलं पाहिजे. कारण त्यांनी ते तळमळीनं केलं होतं. म्हणजे बेडसोर देखील झाल्यानंतर देखील गुरुदेव बसत होते हो. पाठीला जखमा झाल्या, कमरेला जखमा झाल्या, पण बसत होते. कारण काय तळमळ आहे, अंतःकरणात प्रेम आहे की हे सगळं केलं पाहिजे. म्हणून जीवाचे कल्याण तेणे होय की जीवाचं एकमेव कल्याण आहे की ती व्यक्ती नामरूप होऊन जाते. त्या व्यक्तीला स्वरूपाचा बोध होणं, त्या व्यक्तीचं जन्ममरण रूपी चक्र जे आहे ते दूर होणं, की त्याला असं वाटलं पाहिजे की ते माझा आत्मनिवेदन भक्ती जी आहे त्या भक्तीला मी परिपूर्ण झालेलं आहे, आता मला काहीही जीवनामध्ये मिळवायचं राहिलेलं नाही. तृप्तो भवती, स्तब्धो भवती, अमृतो भवती, अशा प्रकारची आंतरिक स्थिती त्याला प्राप्त झाली की जीवाचं कल्याण झालं. पुढे त्यांनी एक प्रेमाची गोष्ट सांगितलेली की गुरु माता पिता गुरुची देवता गुरु मुक्तिदाता ऐसे मानी, की सद्गुरूंच्या विषयी भाव आपला जबरदस्त असला पाहिजे. गुरुदेव म्हणा बाबा दोघेही महाराजांना देवच मानत होते. त्यांचा शब्द हा देवाचा शब्द आहे. स्वामी स्वरूपानंदांनी देखील एका अभंगामध्ये लिहिले, गुरु तुची देव ऐसा देवी भाव सद्गुरु गौरव काय वाणू तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती देई पराशांती भाविका ते भक्तिभावे जाता तयासी शरण हो तसे ओळखणं स्वरूपाची. स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पाऊले भले आकारले परब्रह्म. साक्षात परब्रह्म म्हणूनच ते अवतरलेले, साक्षात परब्रह्म म्हणून. आणि म्हणून की त्यांच्याविषयीचा भाव कसा ठेवू, तर ते जणू काही आपले
माता पिता. कारण काय हा दुसरा जन्म आहे हो. सद्गुरूंचा अनुग्रह झाला हा आपला दुसरा जन्म आहे. पहिला जन्म आपल्याला आईवडिलांनी दिला ते आपले लौकिक जीवनामधले आईवडील असतील, पण पारमार्थिक जीवनामधले ज्यांनी आपल्याला अनुग्रह दिला ते आता आपले आईवडील आहेत. की गुरुदेव माझे आईवडील आहेत, ती माझी इष्टदेवता आहे. त्यामुळे एकनाथ महाराजांनी गुरु माता गुरु पिता गुरुच आमची इष्टदेवता, थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे, एका जनार्दनी शरण काया वाचा मन गुरुचरणीचं अर्पण, एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन. म्हणजे आपलं नाव त्या जनार्दन स्वामी सद्गुरूंच्या याला जोडून ते रिकामे झाले आणि ते इष्टदेवता माता पिता सगळं काही ते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय की काया वाचा मन गुरुचरणीचं अर्पण. म्हणजे नुसतं लोटांगण घातलं म्हणजे ते होत नाही. आपल्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक अनुकूल आणि प्रतिकूल गोष्ट त्यांच्या इच्छेनं झालेली आहे असं समजणं म्हणजे टोटली सरेंडरनेस, टोटल सरेंडरनेस. काही वेळा अनुकूल घटना घडतात, काही वेळा प्रतिकूल घटना घडतात. गुरुदेवांच्या जीवनात घडलेल्या नाही आहेत का? त्यांच्या जीवनात देखील घडलेल्या आहेत की त्यांचा पहिला मुलगा तो गेला. मग त्यावेळी बघा तुम्ही विचार करायचे, त्यावेळी काय ब्लेस बी द गॉड्स विल, की देवाची जशी इच्छा आहे त्याचा आदर केला पाहिजे असं ते म्हणतात हो. त्यावेळी त्यांनी कुठं दोष दिला नाही की इतकी वर्ष करतोय नेम आणि असं देवानी करायचं आहे असं ते म्हटलं नाही. देवाच्या इच्छेने वर्तावे देव करीले ते मानावे, मगच सहज समावे कृपाळू देव. आपल्या इच्छेकारणे भगवंताचा अंतरून आहे. आपल्या इच्छेकारणे आपल्या मनोगता कारणे आपलं मनोगत काही जरी असलं तरी देखील देवाची जी इच्छा आहे ती ग्राह्य धरणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी काय की महाराजांच्या इच्छेनं जे काही झालं असेल ते होऊ दे, तिकडे विचार केला नाही. त्यामुळे तर गुरुची देवता आणि पुढं काय गुरु मुक्तिदाता ऐसे मानी, की ज्या गोष्टीसाठी ज्या मोक्षासाठी मी सद्गुरू करून घेतलेला आहे तर हेच सद्गुरू मला ती मुक्ती प्रदान करतील. कधी? ती वेळ आल्यानंतर. आपणासारखे करते तात्काळ नाही वेळ तयार लागेल की ती मुक्ती कधी, की ज्यावेळी माझं साधनाची परिसीमा पूर्ण होऊन जाईल त्यावेळी ते मुक्ती मला प्राप्त होणारच आहे. पण आज मी हे ज्यांच्या चरणाजवळ आलेलो आहे ते मुक्तीदाते आहेत, कारण त्यांनी शेकडो जणांना मुक्ती दिलेली आहे. अनेक साधकांना ती अंतिम अवस्था प्राप्त करून दिलेली आहे. आणि म्हणून आपला जो भाव जो आहे तो हाच असला पाहिजे की गुरु माता गुरुची देवता गुरु मुक्तिदाता ऐसे माने, गुरु सेवे बिण जाऊन येदी क्षण तेणे तो प्रसन्न स्वामी. की सद्गुरूंची सेवा म्हणजे काय ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्येच म्हटलेलं आहे, स्वामीच्या मनोभावा न चुकीचे हीची परमसेवा, एरवी ते आघवा वाणिज्यकडे पांडवा आघवा अवघे वाणिज्य करणे. की सद्गुरूंना जे आवडतं तीच गोष्ट करणे याला गुरूंची सेवा म्हटलेली आहे. कुंडलेकर महाराजांनी काय म्हटले की मला अन्नदान करायला आवडतं, आल्या गेल्याशी प्रेमाने वागायला आवडतं आणि नामस्मरण आवडतं. या 3 गोष्टी केल्या की माझी सेवा झाली. दुसरी काय सेवा काय? गुरुदेवांना काय आवडतं? नियमाला बसावं, याच्या पलीकडे दुसरं काय? दुसरं काहीही आवडत नाही त्यांना. अखंड नाम घ्यावं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं गुरुसेवी बिण जाऊन येते क्षण. अहो शब्द इम्पॉर्टंट आहे. एक क्षण देखील आपला श्वास नामाशिवाय गेला की समजायचं की आपण वाया गेलो. निम्मे श्वास का विना आपले 21,600 जपा नेमून दिली ती अजपा, तर 10,800 श्वास का विना आपले नामस्मरणामध्ये जावेत अशी अपेक्षा आपल्या सद्गुरूंची महाराजांची आहे. आणि त्यामुळे गुरुसेवेबिनं जाऊन येते. बाकीच्या सेवा ज्या ह्या आहेत त्या गौण सेवा आहेत, त्या मुख्य सेवा मानलेल्या नाहीत. ज्या करायला पाहिजेतच, म्हणजे आश्रमातली कामं असतील, या सगळ्या सेवांची आवश्यकता आहे. आपण त्याच्यासाठी पण आहोतच. पण ते सगळं करत असताना देखील मुख्य सेवा जी आहे की नामाचं जे माप आहे ते सद्गुरूंच्या चरणावरती ओतलं पाहिजे, नेमाचं माप ओतलं पाहिजे, तर ती खऱ्या अर्थाने ती सेवा होऊ शकते. आणि त्याच्यामुळे काय होतं, तेणे तो प्रसन्न स्वामी म्हणे,
की त्याच्यामुळे सद्गुरू प्रसन्न होते. त्याच्यामुळेच प्रसन्न होतात. बाकीचं काहीतरी करत बसला की नाही की ते फारसं काही बोलणार नाहीत, नाराजही करणार नाहीत, पण ते असं सांगतील की थोडा वेळ नेमाला पण बसत जा, थोडंसं नामस्मरण करत जा, थोडीशी पोथी वाचत जा. हे या सगळ्या गोष्टी त्यांना आवडतात आणि त्या गोष्टी केल्यामुळं ते प्रसन्न होतात. आणि त्यामुळे ती प्रसन्नता आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे आणि त्यासाठी आपण हा श्रावण सप्ताह करत आहोत, किती वर्ष करत आहोत. आणि त्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. म्हणून आपण ती खुणगाट बांधून ठेवली पाहिजे की इट इज नॉट अ प्लेजर ट्रिप, इट इज नॉट द चेंज. आपण पुणे मुंबईवाले सगळे लोक आहोत, त्यामुळे आपल्याला ते धकाधकीचं जीवन आणि त्यामुळे 4 दिवस निंबाळला गेलो होतो, बरं वाटलं. इट इज अ चेंज असल्यासारखं वाटतो आपल्याला. आणि काय आहे की गुरुदेवांच्या कृपेनं आणि या संपूर्ण विश्वस्त मंडळाने आपल्यावरती एवढी कृपा करून ठेवलेली आहे की काही करूच नका तुम्ही. वी विल प्रिपेअर टी फॉर यू, वी विल मेक ब्रेकफास्ट फॉर यू. जेवण तुम्हाला मी देतो, सगळं तुम्हाला देतो. तुम्ही आनंदात राहा, कम्फर्टेबल राहा. काय झालं की हा परमार्थ जो झालेला, मी म्हणत नाही हे सगळ्या गोष्टी, आमचे बाबाराज बेरसे म्हणतात की आजचा परमार्थ हा इझी चेअरचा परमार्थ झालेला आहे. इझी चेअरचा परमार्थ गुरुदेवांच्या वेळीचं आपण जर वाचलेलं असेल तर बघा, ते काय दुपारी 12-1 वाजता कुठेतरी उसळ वगैरे दिली जायची, 3-3:30 वाजता काहीतरी जेवण वगैरे, म्हणजे काय ते तेवढ्यावरती तो सगळा नेम ते करायची ती माणसं, ती केवढी ग्रेट असली पाहिजेत. आणि वी हॅव सो मच ऑफ कम्फर्ट हिअर. आठवड्यातनं 2-3 वेळा मिष्टान्न वगैरे, भोजन वगैरे, सगळ्या गोष्टी ही मोठी माणसं करतायत आपल्यासाठी. आणि मग आपलं काय दुखतं की ते प्रसन्न व्हावे म्हणून आपण का साधन करत नाही, हा प्रश्न आपण इथं विचारण्याची गरज नाही, घरी जाऊन आपण विचारली पाहिजे. कारण तिथं देखील ते आहेतच हो. ते काय फक्त इथेच आहेत असं नव्हे, ते तिथंच आहेत. भाऊसाहेब महाराजांनी गुंडोपंत गडकरांना म्हटलेलं आहे की तू जिथं नेम करतील त्या ठिकाणी तुझा सद्गुरू आहेच, तिथे आहेच. त्यामुळे ते पुण्यात नाही, तिथे सगळीकडे तेच आहेत. किंबहुना या जगामध्ये त्यांच्याशिवाय दुसरी कुठली वस्तू पण नाही आहे. त्यामुळं गुरुदेव सर्वत्र कायम आपल्याला बघत आहे. तर आपण त्यांची प्रसन्नता प्राप्त करून घेण्यासाठी नेमाचा जास्तीत जास्त अभ्यास करू, अशी एक ग्वाही तुमच्यातर्फे मी त्यांना देतो आणि वाक्पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करतो. हरिओम तसत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.